नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन गोष्टी आपल्या मनुष्यांच्या आयुष्यामध्ये आहेतच. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये थोडासा फरक आहे. तो ज्याला ओळखता येतो त्याच्या आयुष्यात अंधश्रद्धेमुळे कधी काही नुकसान होत नाही. पण ज्यांना ही सीमा ओळखता येत नाही त्यांच्या आयुष्यात कसले तरी भयंकर प्रकार घडल्याचे आपण नेहमीच बातम्यांमधनं बघत आलेलो आहे. अशीच एक घटना अलीकडेच घडलेली आहे मित्रांनो. मरियमा वर्गीस नावाची एक महिला, पतीचं काही वर्षांपूर्वी निधन झालेलं. मरियमा वर्गीसला 3 मुलं, त्यातले 2 मुलं हे विदेशात राहत होते आणि त्यातला एक मुलगा शिनू वर्गीस हा तिच्यासोबतच राहत होता. शिनू वर्गीस हा व्यवसायाने फॅशन डिझायनर होता. तो मुंबईत राहत होता. मुंबईत आधी तो काम करत होता. चित्रपट सृष्टीमध्ये फॅशन डिझायनिंगचं काम तो करत होता. चित्रपट सृष्टी, वेब सिरीज यामध्ये त्याने बरंच काम केलेलं, एक फॅशन डिझायनर, ड्रेस डिझायनर म्हणून. पण आता आपल्या आईचं वय झालं, आई म्हातारी झाली आहे, म्हणून तो आपल्या आईसोबत राहण्यासाठी 1 ते 1.5 वर्षांपूर्वी आलेला होता आणि तिथूनच तो छोटं मोठं काम करत होता. मरियमा वर्गीस ही अत्यंत धार्मिक महिला, देवावरती फारच जास्त विश्वास, काहीही झालं तरी येशू आपलं सर्व काही ठीक करेल या विश्वासावरती ती जगत होती. त्याचप्रमाणे शिनू वर्गीस, तिचा मुलगा, हा सुद्धा तितकाच धार्मिक होता. 26 मे रोजी दूधवाला सकाळी दूध देण्यासाठी आला. त्या दूधवाल्याचं नाव सचिन लोधी. हा दूध देण्यासाठी आला. मरियमा वर्गीसच्या घराजवळ आल्यानंतर त्याला काहीसा दुर्गंध आला. दुर्गंध आल्यानंतर सुरुवातीला त्याने दुर्लक्ष केलं, आवाज दिला, दार वाजवलं, पण कोणी दार उघडेना. म्हणून त्याने दाराखालच्या फटीतून वाकून बघितलं तर त्याला फरशीवरती जमिनीवर रक्त पडल्याचं दिसून आलं. त्यानंतर दुर्गंध हा दाराच्या फटीतून जास्त तीव्र येत होता. त्यामुळे त्याला शंका आली आणि त्याने आजूबाजूच्या लोकांना सांगितलं. आजूबाजूचे लोक म्हणाले, दुर्गंध आम्हालाही 2-4 दिवसांपासून येतच आहे, कुठलं तरी जनावर मरून पडला असेल म्हणून आम्ही दुर्लक्ष करतोय. पण सचिन लोधीला यामध्ये काहीतरी काळं बिरं दिसलं. त्याने तातडीने पोलिसांना कळवलं. पोलीस त्या ठिकाणी आले आणि पोलिसांनी दार वाजवलं. मरियमाने सुरुवातीला किंवा शिनूने दार उघडलं नाही. खूप प्रयत्नानंतर तिने दार उघडलं आणि पोलिसांना विचारलं, तुम्ही इथे कशासाठी आलेले आहात? तेव्हा ते म्हणाले, तुमच्या घरातनं दुर्गंध येतोय, आम्हाला तपासायचं आहे. मरियमाने सुरुवातीला विरोध केला, पण नंतर पोलीस आत घुसल्यानंतर त्यांना जे भयंकर चित्र दिसलं ते अविश्वसनीय होतं. शिनू वर्गीस हा बेडवरती मृत अवस्थेत पडलेला होता. त्याला मरून 5 ते 6 दिवस झालेले होते. त्याची बॉडी, त्याचा मृतदेह पूर्णपणे फुगलेला होता आणि डिकम्पोज झालेला होता, म्हणजे कुजायला लागलेला होता. त्याच्या छातीवरती बायबल ठेवलेलं होतं आणि त्याच्या आजूबाजूला पूजेचं आणि त्याचं साहित्य ठेवलेलं होतं. मरियमा वर्गीस ही अत्यंत नॉर्मल होती त्यावेळी. तिला विचारलं, हा काय प्रकार आहे? तेव्हा तिने सांगितलं की काही दिवसांपासून माझा मुलगा शिनू हा आजारी होता. त्यातच तो घरात पडला. घरात पडल्यानंतर त्याच्या हातापायाला बऱ्याच जखमा झाल्या. हात किंवा पाय त्याचा जवळपास फ्रॅक्चरही झालेला होता. पण त्यावेळी त्याला उपचारासाठी नेलं नाही. का नेलं नाही याचं एकच उत्तर, की येशू बघतोय, येशू सगळं ठीक करेल, आम्हाला डॉक्टरांच्या उपचाराची गरज नाही. ज्यावेळी तो पडला आणि जखमी झाला होता त्यावेळी मरियमाने त्यांच्या ओळखीचा एक रिक्षा ड्रायव्हर आहे त्याला बोलवून घेतलं होतं. त्या रिक्षा ड्रायव्हरला आधी वाटलं की दवाखान्यात जायचंय, पण तिने विरोध केला. दवाखान्यात जायचं नाहीये, फक्त ह्याला उचलून बेडवर ठेवण्यासाठी मला मदत कर. त्याला बेडवर ठेवलं आणि रिक्षावाला तिथनं निघून गेला. त्यानंतर ती जखमी शिनूचा उपचार हा पूजापाठ करून करत होती. पूजापाठ करता करता त्याच्या जखमांमध्ये इन्फेक्शन वाढलं, त्याला ताप यायला लागला, त्याची प्रकृती खालावली आणि तो मृत्यू पावला. मृत्यू पावल्यानंतर मरियमा वर्गीस हिने त्याचा अंत्यसंस्कार केला नाही. मृत्यू पावल्यानंतर त्याच्या छातीवर बायबल ठेवलं, पूजेची सगळी मांडणी केली आणि दिवस रात्र बायबलचं पठण करू लागल्या. कशासाठी? त्यांचा विश्वास होता की हे बायबलचं पठण केल्याने आणि देवाचं नाव घेतल्याने माझ्या मेलेल्या मुलाला देव जिवंत नक्कीच करेल. तिला हे भान नव्हतं की बॉडी डिकम्पोज होतीये, कुजतीये, वास येतोय, बॉडी फुगलीये. ती फक्त आणि फक्त पूजा पाठ करून मुलाला जिवंत करण्याचा प्रयत्न करत होती, जो होईल असा तिला विश्वासही होता. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि मृतदेह ताब्यात घ्यायला लागले.
तेव्हा सुद्धा मरियमाने याला जबर विरोध केला की मृतदेह कुठेही न्यायचा नाही, काही दिवसातच तो जिवंत होणार आहे. पण पोलिसांनी तिची समजूत घातली आणि तिथून नेलं. या सर्व घटना घडत असताना सुद्धा मरियमा अतिशय नॉर्मल होत्या. त्या घराच्या बाहेर यायचा, फोन करायच्या, फोनवर बोलायच्या, फोन ठेवायच्या, परत आतमध्ये जायचा. इव्हन शिनूला मृत्यू पाहून 5 ते 6 दिवस झाले होते, पण या 5 ते 6 दिवसात त्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना दिसल्या, घराच्या बाहेर येत होत्या, काही सामान घेऊन येत होत्या आणि अतिशय नॉर्मल बिहेवियर त्या करत होत्या, जेव्हा की घरात मुलाचा मृत्यू होऊन मुलाचा मृतदेह पडलेला होता. मित्रांनो, श्रद्धा आणि अंधश्रद्धा हेच आपण सुरुवातीला म्हणालो की यामध्ये खूप छोटा फरक असतो, तो आपल्याला ओळखता आला पाहिजे. अंधश्रद्धेमुळे जखमी मुलावर इलाज केला नाही, त्याचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर त्याचा अंत्यविधी केला नाही, तो सुद्धा अंधश्रद्धेमुळेच. शेजारी पाजारी सांगतात की मरियमा फारसं कोणाशी बोलायच्या नाही, फारसं कोणाशी संबंध ठेवून त्या असायच्या नाही, त्या आपल्या घरातच राहायच्या, कधीतरी बाहेर यायच्या आणि परत घरात जायच्या, फारशा कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये नव्हत्या. सध्या शिनूचा मृतदेह ताब्यात घेऊन त्याच्यावरती नंतर अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत. मरियमा वर्गीसच्या विदेशातील मुलांना सुद्धा या सर्व गोष्टी कळवण्यात आलेल्या आहेत. पण मित्रांनो, अंधश्रद्धेपोटी स्वतःला किंवा परिवाराचं कधीही कोणतंही नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. श्रद्धा आवश्यक आहे. श्रद्धेतूनच आपल्याला इन्स्पिरेशन मिळतं, मोटिवेशन मिळतं आणि जगण्याची एक नवी उमेद मिळत असते. या सर्व प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला जरूर कमेंटमध्ये कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.